नमस्कार मित्रांनो, या अपडेटनुसार जळगाव जिल्ह्यामध्ये यंदा पोलीस भरती होणार नाही आणि जिल्ह्यातील जी रिक्त पदे आहेत ते आंतरजिल्हा बदलीतून 119 पदे जी आहेत ती आंतरजिल्हा बदलीतून समायोजन पद्धतीने भरली जाणार आहेत। डिटेल माहिती काय आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे। पहा, या ठिकाणी येत्या 2 महिन्यात राज्यभरात होऊ घातलेली पोलीस भरती जळगाव जिल्ह्यात होणार नाही, त्याऐवजी आंतरजिल्हा बदलीतून राज्यभरात विविध ठिकाणी कार्यरत जळगावच्या 119 पोलीस कर्मचाऱ्यांना जिल्ह्यात बदली देण्यात येणार आहे। येत्या 2 महिन्यात राज्यात पोलीस भरती होणार आहे, त्यामुळे राज्यातील तरुणांनी भरतीची तयारी सुरू केली आहे। जळगाव जिल्ह्यातील तरुण देखील कसून तयारी करीत आहेत, परंतु जिल्ह्यात भरती होणार नसल्याने तरुणांचा हिरमोड झाला आहे। यापूर्वी राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये भरती होऊन जळगावातील तरुण तेथे कार्यरत आहेत। अशा 119 तरुणांनी जिल्ह्यात बदलीसाठी अर्ज केला होता, त्या सर्वांना या ठिकाणी समायोजित केलं जाणार आहे स्वजिल्ह्यामध्ये। आणि जिल्ह्यातील रिक्त जागांवर आंतरजिल्हा बदलीसाठी स्थानिक 119 कर्मचाऱ्यांनी अर्ज केले होते, त्यांना आधी सामावून घेण्यात येणार असून तसा प्रस्ताव शासनास पाठवला आहे। त्यानंतर आवश्यकतेनुसार भरतीचा निर्णय घेतला जाईल, असं दत्ता शिंदे पोलीस अधीक्षक यांनी सांगितलं आहे। आणि यामध्ये यंदा प्रथम लेखी परीक्षा आणि नंतर मैदानी परीक्षा होईल असं सुद्धा सांगितलं जात आहे। यंदा पहिल्यांदाच पोलीस भरतीची लेखी परीक्षा सुरुवातीला होणार आहे। या परीक्षेत मात्र उमेदवारांची शारीरिक चाचणी होईल। यात पात्र उमेदवार अभ्यासाला लागतात, त्यामुळे त्यांना पुरेसा वेळ देखील मिळतो। नवीन पद्धतीमुळे वेळेचे नियोजन करणे कठीण होईल। तर मित्रांनो, असं हे अपडेट आहे की यंदा जळगाव जिल्ह्यामध्ये जी पोलीस भरती आहे तिला ब्रेक लागणार आहे। कन्फर्म लागेलच असं नाही, पण काही पदं भरली जाऊ शकतात। पण मित्रांनो, एकूण राज्याची जी पदांची संख्या आहे त्यामध्ये काही फरक पडणार नाही। एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, जळगाव जिल्ह्यामध्ये जी 119 पदं आंतरजिल्हा बदलीने भरली जाणार आहेत असं सांगितलं आहे। काही पदांची जाहिरात पण निघेल, पण मित्रांनो ती 19 पदं कोणत्या तरी जिल्ह्यातून बदली होऊन येणार आहेत, म्हणजे त्या ठिकाणी पोलीस भरतीची जी जागा आहे त्या ठिकाणी वाढणार आहे। त्यामुळे मित्रांनो, एका ठिकाणी ही गोष्ट लक्षात ठेवा, जागा ह्या तेवढ्याच राहणार आहेत। काही जिल्ह्यामध्ये भरती होणार नसेल, पण काही जिल्ह्यामधून बदलीने येणार आहे। त्याचा अर्थ लक्षात ठेवा, पोलीस भरतीचा आकडा जो रिक्त पदांचा आहे तो कमी होणार नाही, तो आहे तेवढाच राहणार आहे। काही जणांच्या मनात असं येत असेल की ह्या जिल्ह्यात होत नाही, मग पोलीस भरती काहीच होणार नाही, 2000 होईल, 3000 किंवा 4000 5000ची। लक्षात ठेवा मित्रांनो, फक्त एवढं आहे की काही जिल्ह्यात कमी होईल, काही जिल्ह्यात जास्त होईल, पण पोलीस भरती ही भरपूर प्रमाणात होणार आहे। कारण जिल्हा बदलीने येणार ह्या जिल्ह्यात जळगावमध्ये, तर मग त्या ठिकाणच्या तर जागा एवढ्या शिल्लक होणारच आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो। आणि आपल्या मनात काही प्रश्न शंका असतील कमेंट्समध्ये लिहा। व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अशा अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। बाय।